पार्कमधून येताना ना म्हणलं आज थोडासा भाजीपाला वगैरे घेऊ, त्यामुळे हिरव्या मिरच्या, लिंब आणि टोमॅटो, बटाटे जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. थोडासा किराणा पण घ्यायचा होता, तो देखील घेतला. तोपर्यंत इथं श्रीषा मॅडम भाजीपाला बघत होती दुसरा, तर तिला मी एका जागेवर बसवलं, ती काही बसत नव्हती. मग थोडासा किराणा वगैरे घेतला आणि हे इडलीचं ना डोशाचं फर्मेंट केलेलं इथं पीठ भेटतं ते पण घेतलं. तर घरी आल्याच्या नंतर श्रीषाला थोडं फ्रेश केलं. तोपर्यंत तिचे पप्पा पण येणार होते, तर पप्पाची अशी वाट बघत होती आणि ते नाही लपून बसले होते, तिची थोडीशी मज्जा घेत होते. फायनली तिला जर पप्पा दिसले ना, तिचं असं काहीतरी रिॲक्शन असतं. म्हणजे त्या मॅडम एवढ्या खुश असतात ना, असं वाटतं यार दिवसभर आपण सांभाळून पण काहीच क्रेडिट नसतं, त्या पप्पाची परी असतात. त्या आल्याच्या नंतर मग काय पप्पाची परीच येते. म्हणजे मग काय आपल्या मम्मानी दिवसभर सांभाळून पण काय मम्माचं घेणंच नसतं त्यांना. तर मग असे मस्त की लाड घालत होती आणि काहीतरी सांगत होती पप्पा पप्पा. त्यामुळे ते फ्रेश होऊपर्यंत म्हणलं मस्त असं त्यांच्यासाठी ना आज डोसा बनवते गरमागरम. तर इथं तव्यावर ना थोडंसं आधी पाणी मारून घेतला आणि मस्त असा डोसा बनवायला घेतला. तर केरळमध्ये ना फर्मेंट केलेलं, तर तेच मी आज घेऊन आले होते आणि याचे डोसे बनवून घेतले. तर श्रीषासाठी मी आधी एक डोसा बनवला होता, तर आता यांच्यासाठी बनवते. आणि यावर ना मस्त बटाट्याची चटणी वगैरे टाकून घेतली, कडाने थोडंसं तेल सोडलं आणि हे डोसे पलटून घेतले. तर खरंच या पिठाचे डोसे ना खरंच खूप छान झाले होते. तर घरी जेव्हा आपण पीठ बनवतो ना, त्याच्यात उडदाची डाळ असते, त्याचा डोसा खूप वेळा चिकटला जातो. पण हे जे केरळमध्ये फर्मेंट केलेलं पीठ मिळतं ना, त्याचा डोसा खरंच खूप छान लागतो. कारण मी 1-2 वेळा ट्राय केलाय आणि खूप असं इझी पण बनून तयार होतो आणि एकदम असा आपल्याला हवा तसा होतो. पेपर डोसा एकदम असा कुरकुरीत क्रिस्पी जसा हवा देखील तसाच होतो. तर मी इथं मस्त असे गरमागरम डोसे बनवून त्यांना खायला दिले. आणि आज ना मी मस्त असं श्रीखंड देखील बनवलं होतं. याचा रेसिपीचा व्हिडिओ ना मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि चॅनलवर नवे असले तर प्लीज चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा.